एका 80 वर्षाच्या यशस्वी व्यक्तीला एकदा विचारण्यात आलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? त्यांनी उत्तर दिलं, मी माझं आयुष्य बदललं नाही, मी फक्त माझ्या सवयी बदलल्या. हे ऐकून सगळे शांत झाले. कारण आपण सगळे मोठं यश शोधतो, मोठा पैसा, मोठी संधी, मोठं नशीब. पण खरं सांगू, आपलं आयुष्य एका मोठ्या निर्णयामुळे बदलत नाही, ते बदलतं रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे. कल्पना करा, जर आजपासून तुम्ही फक्त एक चांगली सवय लावली, तर पुढच्या वर्षी याच दिवशी तुमचं आयुष्य कुठे असेल? आज मी तुम्हाला अशा 10 सवयी सांगणार आहे, ज्या हजारो यशस्वी लोकांच्या आयुष्यात समान आहेत. पण शेवटची सवय ती अनेकांना माहीत असते, पण फार कमी लोक ती जगतात. तर सगळ्यात पहिली सवय आहे, दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही, तर स्वतःने करा. आजकाल बहुतांश लोक डोळे उघडण्याआधी मोबाईल उघडतात. दुसऱ्यांचे फोटो, दुसऱ्यांचे यश, दुसऱ्यांचे आयुष्य आणि नकळत स्वतःची तुलना सुरू होते. पण यशस्वी लोक दिवसाची सुरुवात स्वतःपासून करतात. 2 मिनिटं शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा 1% चांगला कसा होईल? विश्वास ठेवा, दिवसाची सुरुवात जशी होते तसाच दिवस घडतो. दुसरी सवय आहे, वेळेला पैसा समजू नका, त्यापेक्षा जास्त मौल्यवान समजा. समजा कोणीतरी तुम्हाला रोज 1 लाख रुपये देत असेल, तर तुम्ही 1 रुपयाही वाया घालवाल का? नाही ना? मग देवाने दिलेले 86,400 सेकंद आपण इतक्या सहज का वाया घालवतो? लक्षात ठेवा, पैसा परत मिळू शकतो, वेळ कधीच परत मिळत नाही. तिसरी सवय आहे, रोज काहीतरी नवीन शिका. 2 मित्र एकाच कंपनीत काम करत होते. एक म्हणायचा, मला सगळं येतं. दुसरा म्हणायचा, आज नवीन काय शिकता येईल? 5 वर्षांनी पहिला तिथेच राहिला, दुसरा कंपनीचा मॅनेजर झाला. का? कारण जो शिकणं थांबवतो, त्याची प्रगतीही तिथेच थांबते. चौथी सवय आहे, शरीर हीच खरी संपत्ती आहे. आपण पैशासाठी धावतो, पण शरीराकडे दुर्लक्ष करतो. एक दिवस पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व नंतर आरोग्यासाठी पैसा खर्च करतो. किती विचित्र आहे ना? रोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढा, कारण तुमचं शरीरच तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे. 5वी सवय आहे, योग्य लोकांसोबत राहा. एक सुगंधी फुलाजवळ बसलात तर तुमच्याही अंगाला सुगंध येतो आणि धुराजवळ बसलात तर कपड्यांनाही वास येतो. माणसाचंही तसंच असतं. तुमच्या आसपासचे लोक तुमचे विचार घडवतात. म्हणून ज्यांच्यामुळे तुम्ही मोठं स्वप्न पाहता, अशा लोकांसोबत राहा. 6वी सवय आहे, रोज तुमचं ध्येय आठवा. ज्याच्याकडे दिशा नाही, तो कितीही वेगाने धावला तरी चुकीच्या ठिकाणीच पोहोचतो. तुमचं ध्येय लिहा, रोज वाचा आणि स्वतःला विचारा, आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं? हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. 7वी सवय आहे, कृतज्ञ राहायला शिका. आपण नेहमी जे नाही त्याचा विचार करतो, पण जे आहे त्याचं मोल विसरतो. आज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टीसाठी देवाचे आभार माना. विश्वास ठेवा, ज्या दिवशी तक्रारी कमी होतील, त्या दिवशी आनंद वाढेल. 8वी सवय आहे, मोबाईल वापर, पण त्याचा गुलाम बनू नको. मोबाईल वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर तुमचं भविष्य चोरू शकतो. 1 तास, 2 तास, 3 तास स्क्रोल करताना वेळ कसा जातो कळतही नाही आणि 1 वर्ष निघून जातं, स्वप्न मात्र तिथेच राहतात. 9वी सवय आहे, चुका मान्य करा. जो माणूस म्हणतो मी कधीच चुकत नाही, तो कधीच शिकत नाही. चूक म्हणजे शेवट नाही, चूक म्हणजे देवाने दिलेला पुढचा धडा. प्रत्येक चुकीत एक नवीन संधी लपलेली असते. 10वी आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे, कधीही हार मानू नका. एक शेतकरी दररोज बांबूला पाणी घालत होता. 1 वर्ष काहीच नाही, 2 वर्ष काहीच नाही, 3 वर्ष गावातील लोक त्याच्यावर हसायला लागले, पण तो थांबला नाही.
5व्या वर्षी तोच बांबू काही आठवड्यात आकाशाकडे झेपावला, कारण तो वर वाढत नव्हता, तो आतून मजबूत होत होता. तुमची मेहनतही अशीच असते. आज परिणाम दिसत नसले तरी प्रयत्न थांबवू नका, कारण देव उशीर करू शकतो पण मेहनतीचा अपमान कधीच करत नाही. आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी लागत नाही, मोठं नशीब लागत नाही, लागतात फक्त रोजच्या छोट्या छोट्या सवयी. आज या 10 सवयींपैकी फक्त एक सवय निवडा, सलग 30 दिवस पाळा आणि मग स्वतःमध्ये होणारा बदल अनुभवा. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य उद्या ठरत नाही, ते आजच्या सवयी ठरवतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याचं आयुष्य बदलण्याची सुरुवात आजच होऊ शकते. धन्यवाद.